राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यासाठी पुढील 5 वर्षात 5,400 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची घोषणा कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे। राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी पुढील 5 वर्षात 5,400 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी करमाळा येथे केली। यावेळी करमाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मदनदास देवी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामांतर करण्यात आले। कार्यक्रमात स्थानिक युवकांच्या मागणीनुसार 5 नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली। तसेच राज्यातील प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शॉर्ट टर्म कोर्स सुरू करण्यात येणार असून टाटा समूहाच्या सहकार्याने प्रत्येक जिल्ह्यात 2 औद्योगिक प्रशिक्षण संस्था विकसित करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला। कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विद्यार्थ्यांसाठीचा शुभेच्छा संदेश चित्रफितीद्वारे दाखविण्यात आला। यावेळी आमदार नारायण पाटील, माजी आमदार राम सातपुते, नगराध्यक्ष मोहिनी सावंत, जिल्हा परिषद सदस्य रश्मी बागल, सुनील आंबेकर, औद्योगिक प्रशिक्षण संचालक सतीश सूर्यवंशी, सहसंचालक चंद्रशेखर ठेगडे, सहआयुक्त संगीता खंदारे, मनोज बिडकर, आयएमसीचे चेअरमन खुशालचंद राठी यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।